नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 1 जून 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची प्रथमा आहे. नक्षत्र ज्येष्ठ आहे. योग सिद्ध आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2 वाजून 6 मिनिटांपासून ते 3 वाजून 45 मिनिटांपर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजून 1 मिनिटांपासून ते 12 वाजून 49 मिनिटांपर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7 वाजून 22 मिनिटांपासून ते 9 वाजून 3 मिनिटांपर्यंत आणि यमगंड काळ सकाळी 10 वाजून 44 मिनिटांपासून ते 12 वाजून 25 मिनिटांपर्यंतचा असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करेल. संध्याकाळी 7 वाजून 9 मिनिटांनंतर हा चंद्र धनु राशीमध्ये भ्रमण करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊ 12 राशींचा राशीफळ का असेल का संदर्भातली चर्चा आता आपण सुरूयात. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 7 वाजून 9 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारच्या महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. प्रलोभनाच्या मागे लागू नका. आरोग्याकडे लक्ष द्या. छोटे मोठे अनपेक्षित लाभ मिळू शकते. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. दिवस मात्र आजचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 7 वाजून 9 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कामाचा उरक सुद्धा दांडगा राहील. मात्र भावनेवरती कंट्रोल करा. भावना नियंत्रणाच्या बाहेर गेल्यामुळे वादविवादासारखे प्रसंग निर्माण होऊ शकतील. काळजी घ्या. मात्र दिवसभराची संपूर्ण कामं संध्याकाळच्या आत करून घ्या. ती पूर्ण होताना दिसते. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. आजच्या दिवशी वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 7 वाजून 9 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडा आरोग्याकडे लक्ष द्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कमिटमेंट्स आजच्या दिवशी करू नका. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 7 वाजून 9 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. जे कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे हातावेगळी करू शका. कामाचा ओरख सुद्धा दांडगा राहील. नवीन कामाची सुरुवात करू शकता. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावरील नातेसंबंध सुधारतील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा दिवस उत्तम राहील आणि विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा दिवस चांगलाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 7 वाजून 9 मिनिटांनंतर हा चंद्र तुमच्या 5व्या स्थानात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये अचानक तुमच्या मानसिकतेमध्ये अतिशय सकारात्मक बदल दिसतील. तुमचा आत्मविश्वास जबरदस्त बनावेल.
दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 7:09 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस थोडासा घाई गडबडीचा दिसेल आहे. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील ती पूर्ण सुद्धा होताना दिसेल. थोडीशी दमछाक झाल्यासारखी वाटेल. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 7:09 हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये काही महत्त्वपूर्ण तुम्हाला बातमी समजू शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 7:09 हा चंद्र तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कामाचा ओढ सुद्धा चांगला राहील. थोडंसं भावभावनांचं दिशा थोडी वेगळ्या प्रकारे राहील. भावनेच्या आरी जाऊन चुकीचे निर्णय मात्र घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 7:09 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. संपूर्ण दिवसात कुठल्याही प्रकारची मोठी रिस्क घेऊ नका. आउट ऑफ द वे जाऊन कामं करू नका. जे तुमचं डेली शेड्यूल असेल, डेली रुटीन असेल त्याचप्रमाणे कामं करत राहा. थोडासा स्ट्रेस आल्यासारखा जाणवेल. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये तुमचा मूड खूपच चांगल्या प्रकारचा दिसेल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 7:09 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होते. संपूर्ण दिवसाची महत्त्वपूर्ण कामं संध्याकाळच्या आधी करून घ्या. संध्याकाळच्या नंतर थोडीशी मानसिक तगमग वाढल्यासारखी वाटेल. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 7:09 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यासंबंधी काही महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागतील. त्यामुळे तुमचा मूड सुद्धा खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. कामाचा ओळख सुद्धा दांडगा राहील. वरिष्ठाकडून तुमच्या कामाचं कौतुक सुद्धा होईल. ज्याचप्रमाणे आजच्या दिवशी काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. संध्याकाळी 7:09 हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकता. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू शकता. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. गर्भवती महिला आणि विद्यार्थी दोनकरता आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यासंबंधी सुद्धा महत्त्वपूर्ण कामं जर अडकलेली असेल तर ती सुद्धा आजच्या दिवशी मार्गी लावू शकते. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 1 जून 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.